रामराम. मी डॉक्टर रामदास श्रीकृष्ण महाजन रामराम मंडळी या श्राव्य संवाद मालिकेमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आनंद शोधलाय. चला तर भेटूया आणखी एका आनंद यात्रीला. केदार गोगटे. नमस्कार केदार. नमस्कार रामदास. शारीरिक तंदुरुस्तीचे वरदान लाभलेला आणि त्याचे कटाक्षाने संगोपन करणारा जगन्मित्र केदार गोगटे. व्यासंग आणि व्यवसाय यांचा ताळमेळ जुळणारे फार कमी भाग्यवान असतात. केदार त्यापैकीच एक आहे. केदार, तुझं स्वागत आहे. धन्यवाद. तुझा जो व्यवसाय आहे आत्ताचा, तो वडिलोपार्जित तर नक्कीच नाहीये. तुझ्या वडिलोपार्जित व्यवसाय गॅरेजचा होता असं मला जी माहिती आहे. बरोबर आहे. तर त्याची थोडी काही माहिती सांगता येईल का? तर ॲक्च्युली कसं, माझ्या आजोबांनी गॅरेज लाईन चालू केली 1928 साली. अच्छा. आणि 1928 सालापासनं ते माझ्या वडिलांनी त्यांचं आयुष्य अख्खं गॅरेज लाईनमध्येच घातलं. आणि मला तसं म्हटलं तर चॉईसच नव्हता की दुसरं काही करायचं. म्हणजे माझ्या खूप पहिल्यापासून मला ॲडव्हेंचर किंवा ह्याची आवड होती लहानपणापासून. आणि माझी इच्छा तसं म्हटलं तर पायलट व्हावं किंवा असं काही होती. अरे वा, हे मलाही माहीत नव्हतं. हां. पण किंवा मिलिटरीत जावं, मर्चंट नेव्हीत जावं, जेणेकरून फिरायला मिळतं, जग बघायला मिळेल अशा ह्याने. पण मला तसा चॉईस नव्हता. म्हणजे वडिलांनी मला पहिल्यापासून सांगितलं होतं की तुला व्यवसायातच उतरायचं आहे या. त्यामुळे मग मी 1986 साली जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो, शिक्षण होईपर्यंत मात्र मला वडिलांनी गॅरेजवर पाय ठेवू दिला नाही. कारण तेव्हा पूर्ण मुभा होती. काय मुभाही होती. आणि मुख्यत्वे काय झालं होतं की वडील माझे स्वतः इंजिनिअरिंग कॉलेजला होते फर्स्ट इयरला. पण एकीकडे गॅरेज चालू होतं, आणखीन मग जास्ती लक्ष गॅरेजमध्ये, धंद्यात असं. तर त्यांनी शिक्षण फर्स्ट इयर नंतर सोडून दिलं. तर त्यांना माझ्या बाबतीत तसं व्हायला नको होतं. त्यामुळे त्यांनी मला शिक्षण पुरे करू दिलं, बरोबर, पण नोकरी नाही करू दिली. आणि मग गॅरेजमध्येच मी कामाला लागलो, व्यवसायाला लागलो. बरोबर. आणखीन 2000 सालपर्यंत म्हणजे 14 वर्ष मी गॅरेज सांभाळलं. त्यातले शेवटचे 4-5 वर्ष पूर्णपणे मी, कारण आमचा फॅमिली बिझनेस होता, त्यामुळे काका वडील असे सगळेजण बिझनेसमध्ये होते. म्हणजे कर्वे रोडवर जो पेट्रोल पंप, गोगटे पेट्रोल पंप. बरोबर आहे, बरोबर. तिथे गॅरेज होतं. मुख्य व्यवसाय आमचा गॅरेज होता, पेट्रोल पंप होता म्हणून होता असं. शेवटचे 4-5 वर्ष मी एकटाच तिथे काम करत होतो. म्हणजे फॅमिलीत मेंबर कोणी नव्हते, कारण बाबा रिटायर झाले होते, काका रिटायर झाले होते. आणखीन बेसिकली त्या जागेचा थोडा प्रॉब्लेम वगैरे, त्यामुळे ती विकायला लागली आम्हाला जागा. ओके. आणि त्यामुळे मला त्या धंद्यातनं बाहेर पडायला लागलं. म्हणून मग दुसरं. आणि म्हणून म्हणजे मी जेव्हा खरं बंद केलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर काही नव्हतं की काय मी करणार आहे. बरोबर. त्यानंतर मी 2000 साली जेव्हा आम्ही गॅरेज बंद केलं तेव्हा मी पिरंगुटला फॅक्टरी चालू केली. आणि मी जॉब वर्किंग करत होतो कमिन्स करता काही 4 वर्ष मी ते केलं. पण मला गॅरेज लाईन आवडत होती मनापासनं. एकतर फॅमिली बिझनेस होता आणि मला लोकांशी संपर्क आवडतो. तर तिथे गॅरेजमध्ये विविध लोकांशी इंटरॅक्शन, चॅलेंजेस होते, वेगळे वेगळे नवीन नवीन गाड्या येत होत्या. त्याचं म्हणजे काहीतरी करण्यासारखं होतं, रोज काहीतरी नवीन. व्हेअरॅज पिरंगुटला मी जी फॅक्टरी चालू केली दॅट वॉज लाईक म्हणजे जॉब वर्क होतं. म्हणजे गद्धे मजुरी म्हणू आपण, तसं होतं. मोनोटोनस होतं. पैसे होते, म्हणजे एक ठराविक पैसे मिळतच होते. म्हणजे ते सिक्युरिटी होती, आनंद नव्हता. तर योगायोगाने मग मी ते माझा आवड पहिली ट्रेकिंग आणि माउंटेनिंग होती, त्याच्यात माझा अनुभव पण होता. बरोबर. मला तेच विचारायचं होतं, हे जे सायकलिंग आमच्या दृष्टीने तू गुरु आहेस, तर ते लहानपणापासून तुला सायकलिंगची आवड होती असं तू मागे मला म्हणाला होतास. नुसती सायकलिंग असं नाही, सगळ्याच आउटडोअर ऍक्टिव्हिटींची मला खूप आवड होती. अच्छा. म्हणजे लहानपणापासून अभ्यास वगैरेपेक्षा मला वाचनाची आवड होती. म्हणजे पण माझं वाचनसार म्हणजे जास्ती करून ॲडव्हेंचर बुक्स, म्हणजे लाईक रॉबिनहूड आणि त्याचे सोबती, रंगेल सोबती, असं माझं पहिलं लहानपणाचं आवडलेलं पुस्तक. किंवा अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. आणि मला शाळेत सुद्धा जॉग्रफी खूप आवडायचं, कारण त्याच्यामध्ये विविध म्हणजे सहारा किंवा असे वेगळ्या वेगळ्या प्रदेशांची माहिती. तर मला जॉग्रफी खूप आवडायचं. वेगळ्या वेगळ्या म्हणजे असं ह्या सगळ्या गोष्टी. इतिहासात मला इंटरेस्ट होता, म्हणजे ऐतिहासिक गोष्टी किंवा भौगोलिक प्रदेश असं. पण लहानपणापासून ॲडव्हेंचरची आवड होती. आणि मागे एकदा बोलता बोलता म्हणालास की शाळेत असताना सुट्टी लागली की सायकलने आम्ही पाचगणीला जायचो, त्याच्याबद्दल जरा काय सांगता? शाळेत असताना नाही, पण शाळेत असतानापासून सायकलिंग चालू होतं, पण ते जवळपास म्हणजे बनेश्वर वगैरे असं होतं.
आणि तेव्हा आपल्याकडे सायकली ज्या होत्या त्या गिअरच्या वगैरे नव्हत्या, साध्या सायकली होत्या. घोडा सायकल आपण हां. म्हणतो. तर 10वी झाल्यानंतर आमचं पाचगणीला घर होतं आणि पाचगणीला माझे आजी-आजोबा राहायचे. तर माझी इच्छा होती की पाचगणीला सायकलवर जावं म्हणून आणि मी वडिलांना विचारलं, वडिलांनी मला परवानगी दिली. काहीच बोलले नाहीत, काही नाही, नको नाही. बोलले. कारण कसं आहे, मला तसं थोडंसं वारसा आलेला आहे. म्हणजे माझ्या आजोबांनी त्यांच्या लहानपणी म्हणजे 1925-30 साली वगैरे विजापूर, नाशिक वगैरे असे सायकलवर दौरे केलेले आहेत. ओ माझे वडील स्वतः सायकलवर मुंबईला जाऊन आले होते त्यांच्या लहानपणी. हम्म. त्यामुळे तसं त्यांना कल्पना सायकलिंगचं होती आणि कल्पना होती साहसाची आणि पण. वडिलांनी कधी मला अडवलं नाही. आडकाठी कोणत्याच बाबतीत केली नाही. तर ते मला म्हटले, "जा." आणि माझे मग 1-2 मित्र तयार झाले माझ्याबरोबर यायला. पण मित्रांनी जेव्हा घरी विचारलं पाचगणीला सायकलवर, तर घरच्यांनी नाही सांगितलं. मी बाबांना म्हटलं, की "बाबा मला तर जायचं आहे बुवा, म्हणजे माझी खूप इच्छा आहे." बाबा म्हटले, "जा." हा त्यामुळे माझी पहिली पाचगणीची ट्रिप झाली ती 10वीच्या सुट्टी 10वी आणि 11वीच्या मध्ये पण एकटाच. एकटा. पहाटे 4 हो. वाजता मी निघालो, हम्म, एकटा निघालो हम्म. आणि कात्रज तेव्हा लक्ष्मीनारायण ओलांडलं त्या रस्त्याने जायला लागायचं, की बरोबर. पूर्ण पिच डार्क होतं. हम्म. बारकी बॅटरी लावलेली आणि अंधारात माझी लिटरली खरं फाटली. आणि कात्रज घाटामध्ये काहीतरी मेल्याचा वास येत होता वगैरे. बापरे. पण मी तसाच गेलो. नसरापूरला पोहोचल्यावर फटफटायला लागलं. तेव्हा तिथे ग्रँड हॉटेल होतं. मी तेव्हा चहा वगैरे पण प्यायचो नाही. हम्म. पण मी उगाचच त्या हॉटेलमध्ये गेलो, पाणी-बिणी प्यायलो, जरा हुश जरा झालं स्वतःला मला. धीर आणि मग द्यायला. तिथून जे निघालो ते मी नॉनस्टॉप पाचगणीला गेलो. हो बापरे. आणि वडिलांनी एक गोष्ट केली, त्यांनी गाडी काढली आणि आणि माझ्या मागनं ते आले. पण तुला ते माहित नव्हतं. मला माहीत नव्हतं आणि बाबांना वाटलं होतं आपण त्याला वाटेत कुठेतरी गाठू. हं, हं, पण हं. त्यांना मी कुठेच दिसलो नाही. तर मी ऑलरेडी पोहोचलो होतो पाचगणीला. म्हणजे त्यांचं एस्टिमेट अंदाज टाईमचं चुकला. आणि माझं म्हणजे बरं. तर तो दॅट वॉज माय फर्स्ट ट्रिप टू बरोबर. मी पाचगणी. ऐकणाऱ्यांना मुद्दाम सांगतो. हल्ली मी आता ते पाचगणीच्या पर्यंत बरेच वेळा सायकलनी गेलोय, पण आमच्या आता सायकली खूप मॉडर्न असतात, हं. गिअरच्या आहेत. ही बिन गिअरची सायकल घेऊन पहिला कात्रजचा घाट, बरोबर, मग खंबाटकी घाट बरोबर, आणि मग पसरणी घाट. बरोबर. मग हे तिन्ही मोठे घाट आता सुद्धा जीव काढणारे आहेत. काढणार आहेत. पण मग तेव्हा काही तेव्हा ते वय होतं, जिद्द होती आणि तुम्ही मगाशी माझं म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं तसं मला वाटतं, की माझ्या प्रयत्नांपेक्षा मला दैवी खूप मिळालेलं आहे. ते आम्हाला माहिती आहे. हां, त्यामुळे ते होऊन गेलं आणि बरोबर. तेवढंच नाही आणखीन पाचगणीचा उल्लेख निघाला म्हणून सांगतो. हां, हां. तेव्हा मी वायएचएमध्ये मग 11वी नंतर मी वायएचए जॉइन केलं. मग तिथे आम्ही बरोबर. सायकल टुरिस्ट असोसिएशन म्हणून संस्था पण स्थापन केली होती. म्हणजे त्या वायाच्या अंडर. वायएचएच्या अंडर. ओके. तर त्याच्यात एक आप्पा देशपांडे म्हणून होता, सीनियर होता तो. आमचं असं बोलता झालं, की पाचगणी एका दिवसात करायचं जाऊन येऊन. साध्या सायकलनी. साध्या सायकलनी. बापरे. आणि आम्ही त्याच्याशी पैज लावली. हं. आणि मी आणि माझा एक नंदू खारकर म्हणून मित्र आहे. आम्ही दोघं सकाळी निघालो हं. आणि 24 तासाची मुदत होती. आम्ही असंच पहाटे 3:30-4ला निघालो. संध्याकाळी 6ला डायरेक्टली व्हायचे. म्हणजे जाऊन येऊन 2 पंक्चर काढून वाटेत. बापरे. साध्या सायकलवर. म्हणजे मला वाटतं हे हल्ली जे BRMचं फॅड आलंय ते तुमच्याकडनंच लोकांनी उचललेलं दिसतंय. माहित नाही, पण मी आता त्याच्यात नाही आहे नाही अजिबात. आता नाहीये ते, म्हणजे आपला आता मार्गच वेगळा आहे. वेगळा आहे. करेक्ट. बरोबर. तर हे सायकलिंग नंतर माझ्या मते गॅरेजच्या वेळी थोडं कमी मागे पडलं मध्ये मागे पडलं. आणि उळण माउंटेनिअरिंगचं पण ते मागे पडलं होतं. माउंटेनिअरिंग म्हणजे मी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स 83 मध्ये केला. म्हणजे मी वयाच्या 20व्या वर्षी केला. अच्छा. आणि तोपर्यंत मी हिमालयात गेलोच नव्हतो. हं, हं, हं. आणि तसं म्हटलं वडिलांनी म्हटलं तसं मला कशालाच आडकाठी केली नाही, पण माउंटेनिअरिंगला मात्र बाबा नाही म्हणले होते मला. अरे का, त्याचं हां. काय विशेष का? त्याचं कारण म्हणजे माझी आत्ते बहीण आहे मोठी 5 वर्षांनी. हं, हं. तर तिने उषाताई पागेंनी एक 9 बायकांची टीम एका पीकला नेली होती. मला आत्ता एक क्षण आठवत नाही आहे नाव त्या पीकचं. मुलकीला नावाचं पीक आहे. अच्छा. तर मुलकीला दॅट वॉज फर्स्ट लेडीज एक्सपिडिशन. ऑल हो, लेडीज. ऑल लेडीज. आणि त्याच्यामध्ये माझी बहीण होती, आत्ते बहीण मोठी. हां, हां. आणि तिला ॲक्सिडेंट झाला होता. ती क्रेवासमध्ये पडली. आणखीन तिला स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली होती आणि बरेच वर्ष म्हणजे तिला अजूनही त्रास होता त्या बॅक इंजुरीचा. हं, हं, हं. आणि तसं म्हटलं तर मला मोठा भाऊ आहे, पण तो सेलेब्रल पाल्सी आहे, तो चालू बोलू शकत नाही. हां, तर त्यामुळे तसा मी थोडं एकुलता एक. तर वडील म्हटले काय हवं ते कर, पण माउंटेनिअरिंग नाही करायचं. दुस्साहस नको, हां. साहस कर. तर त्यामुळे माझा बेसिक कोर्स आम्ही त्यांना थोडंसं फसवून केला असं म्हणेन मी. कारण तेव्हा ₹500 फी होती महिन्याभराच्या कोर्सची आणि मी भरून टाकले पैसे. आणि त्यांना सांगितलंच नाही, कारण मला कल्पना होती की ते सोडणार नाहीत मला. पण तेव्हा माझे आजोबा होते आणि आजोबा खूप हिमालयात म्हणजे चारधामच्या निमित्ताने का होईना पण असे फिरले होते. त्यांना खूप आवड होती साहसाची. बरोबर. तर मी जेव्हा जायची वेळ तेव्हा बाबा नाही म्हणले मला कोर्सला. मग मी त्यांना म्हटलं की बाबा आम्ही सह्याद्रीत फिरतो हवे तेवढे, कुठेतरी चढतो, काही टेक्निक माहीत नाही, काही नाही.
तिथे आम्ही टेक्निक शिकायला जाणार होतो, म्हणजे सेफ्टी शिकायला जाणार होतो, असं मी त्यांना बरोबर. पटवायचा प्रयत्न केला. आणि मग आजोबा होते, आजोबा मध्ये पडले. आजोबा म्हणले, "अरे जाऊ दे उल्हासाला." हं, हं, मग हं. त्यामुळे माझा बेसिक कोर्स झाला माउंटेनिअरिंग कोर्स. ओके. आणि परवा एक बोलता-बोलता आपला विषय झाला तेव्हा म्हणलं स्कॉलरशिपचा एक काहीतरी उल्लेख केला. ते काय होतं नक्की? हां, स्कॉलरशिप म्हणजे मला खरं अभ्यासात मी म्हटलं तसं काही खूप इंटरेस्ट होता, गती होती असं नाही, म्हणजे मीडिओकर म्हणजे मध्यम, म्हणजे हां. नाही नापासही नाही कधी किंवा पहिलंही नाही. हं, हं. पण ह्या साहसाची, ॲडव्हेंचरची आवड होती. आणखीन माझ्या 11वीत असताना आम्हाला युनिव्हर्सिटी, पुणा युनिव्हर्सिटी ग्लायडिंग करता स्कॉलरशिप द्यायची. म्हणजे आता एक ग्लायडिंग आहे नवीन आणखीन एक हो. हे मलाही माहीत नव्हतं खरं. हां, तर ग्लायडिंग करता स्कॉलरशिप मिळायची तेव्हा. हं, आणि हं. तेव्हा ते प्रोफेसर जॉर्ज जुडा म्हणून होते. त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता. हं, हं. आणि काही 50 फ्लाइट्सची ते स्कॉलरशिप द्यायचे. हं, हं. आणि मग ती नशिबाने मला ते म्हणजे अभ्यासाशी रिलेटेड नसल्यामुळे ती मला स्कॉलरशिप लगेच मिळाली. मिळाली. आणि तेव्हा मी 16 वर्षाचा होतो. ओह! म्हणजे तर मग मी ग्लायडिंग जॉइन केलं. हं, पुण्याला हडपसरला ग्लायडिंग सेंटर आहे तिथे. हं. आणि सोलो मिळाला. म्हणजे प्रॉबेबली म्हणजे मी ड्रायव्हिंग लायसन्स मिळायच्या 2 वर्ष आधी माझ्याकडे ग्लायडर पायलट लायसन्स होतं. आणि चांगलं म्हणजे जेवढं मी काय केलं तेवढं खूप छान केलं. माझे इन्स्ट्रक्टर पण खूप चांगले होते. तांबे म्हणून होते, चीफ इन्स्ट्रक्टर होते. बरोबर, आणि ही वॉज व्हेरी हॅपी विथ मी. बरोबर. सो आय पण वॉज मग लकी. पुढे ते नंतर कंटिन्यू नाही केलं ग्लायडिंगचं. कंटिन्यू कसं आहे ना, म्हणजे खरं मी केलं कंटिन्यू, पण अनफॉर्च्युनेटली माझे जे इन्स्ट्रक्टर होते तांबे, माझा हं, सोलो झाला. माझे हं. 5 म्हणजे माझी लाँगेस्ट फ्लाईट वर 4 तास 15 मिनिटं. ओह! सोलो फ्लाईट. ओह! 5 तासाची फ्लाईट क्रॉस कंट्रीला लागते. ती माझी अनफॉर्च्युनेटली म्हणजे राहिली. झाली नाही, पण मी पुढे बंद केलं त्यामुळे नाही हं, झाली. हं, हं. तर माझे जे इन्स्ट्रक्टर होते तांबे, तर ते ग्लायडर ॲक्सिडेंटमध्येच गेले. हं, हं, हं. अच्छा. हां, ते अरे बापरे! हं, क्रॅश झालं त्यांचं. आणि हं, मग नंतर काय आहे, की हे गव्हर्नमेंट ग्लायडिंग सेंटर आहे. हं, तिथे हं, खूप पॉलिटिक्स हं. आणि खूप तिथे पाय खेचणे. मग तिथे त्यांचे जे सबऑर्डिनेट होते, शर्मा म्हणून ते इन्स्ट्रक्टर झाले, चीफ इन्स्ट्रक्टर. हं, हं. त्यांनी तांबे सरांचे जे विद्यार्थी होते त्यांना खड्यासारखं बाजूला काढलं. म्हणजे अरे! आणि माझं म्हणजे दुर्गुण म्हणू आपण, पण इगो खूप आहे जास्ती. तर मग ते जायचं आम्हाला फ्लाइंग. आम्हाला कधी जाणवलं नाही बाय द वे नाही, इगो. नाही माहीत नाही. पण तर तिथे ग्लायडिंग मिळायचं नाही. त्यामुळे मग मी एकदा म्हटलं, की काय म्हटलं आम्ही रोज, आणि मी सायकलवर जायचो. 14 किलोमीटर सायकलवर जायचं. तिथे दिवसभर ग्लायडिंग करायचं. ग्लायडिंगला बापरे! सुद्धा कष्ट असतात. हो. मग ते ग्लायडर ओढून आणा. हं, तर आणि मे महिन्यात वगैरे फ्लाइंगच मिळायचं नाही. तर हं. मी त्यांना म्हटलं, "काय आम्ही रोज येतो." तर ते म्हणले, की "तुम्हाला कोणी बोलवलंय? येऊ हो. नका तुम्ही. तुमची इच्छा आहे म्हणून येताय तुम्ही." बापरे! हां. मग ते माझं डोकं सटकलं. हं, हं, हं. आणि मग मी म्हटलं, की जे आपण दुसऱ्यावर डिपेंडंट आहे, ती ते नाही हॉबी करायची नाही. बरोबर. मग त्याच्यानंतर मी पॅराग्लायडिंग शिकलो. हां. हां, तर मग मी ओह! काही वर्ष पॅराग्लायडरला तुम्ही पाठीवर पॅराग्लायडर घ्यायचं, डोंगरावर जायचं आणि स्वतः. स्वतः करायचं. अगदी एकट्या माणसाने पण करता येतं. पण मग ते पाचगणीचे तिथे का कुठे? वेगळ्या ठिकाणी केलं. आम्ही कानिफनाथला करायचो. अच्छा. हडपसरवरनं आपण पुढे जातो हां, हां, सासवडला, हां, त्या हां. रस्त्यावर करायचो. तर मोटरसायकलवर पाठीवर ग्लायडर घेऊन जायचं, पायथ्याला लावायची, चढायचं वर, टेक ऑफ आणि फ्लाइंग. तर ते मी बापरे! बरंच 9-10 वर्ष मी ते भरपूर केलं. हौसेला मोल नाही. हां. बरं हे ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग ची आवड जुनी होती. हो, मध्ये गॅरेज चालवलं. हो. पण असा कॉन्फिडन्स केव्हा आला, की आपण ह्या ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंगच्या किंवा सायकलिंगच्या ह्याच्यात पण व्यवसायाची संधी शोधू शकतो? तो खरं योगायोग होता. हं, हं, हं. कारण 2000 साली जसं म्हटलं मी गॅरेज बंद केलं. बरोबर. तेव्हा आम्ही नेमका सुयोगनगर म्हणून सोसायटी तिकडे राहायला गेलो. तर तिथे मला एक माझ्यासारखाच मित्र भेटला. हं, तर आम्ही मुलांना घेऊन ड्यूक स्नोज, लोहगड विसापूर असं सोसायटीतली मुलं, मोठी सोसायटी होती. हं, हं. 200-250 फ्लॅट. मग ती शिवाजी हाऊसिंग का? हां, 210 हो. फ्लॅट आहेत तिथे. त्यामुळे तिथे हं, बरीच मुलं होती. त्या हं, सगळ्या चिल्लर पिल्लरला घेऊन आम्ही ट्रेकला जायचो. हं. त्यांचे आई-वडील म्हणायला लागले, की "आम्हालाही घेऊन जा." हां. म्हणजे आम्हालाही यायचंय. मग आम्ही मोठ्यांनाही न्यायला लागलो. मग आमच्या डोक्यात आलं, कारण माझा तेव्हाचा पार्टनर जो संतोष सबनीस म्हणून आहे, हं, हं, हं. तो पण IITमधनं त्यांनी ट्रेकिंग केलं होतं त्यांच्या क्लबमधनं. मी भरपूर ट्रेकिंग केलं होतं, कोर्स केला होता. माझं बाय द वे एक्सपिडिशन पण झाली 1-2 अशी योगायोगाने. पण तेच होतं बॅकग्राऊंड आणि आवड होती. हां. मग आम्ही म्हटलं, की आपण का चालू करू नये? म्हणून आम्ही पहिल्यांदा तेव्हा साहस.com म्हणून एक संस्था स्थापन केली. अच्छा. तो स्ट्रक्चरल इंजिनियर आहे. हं, तर हं. तो त्याचा व्यवसाय सांभाळून आणि मी माझी फॅक्टरी सांभाळून, असा आम्ही हा उद्योग चालू केला. हो. त्याच्यात पैसे कमवणे हा उद्देश नव्हता खरं. म्हणजे
पैसे मिळाले तर म्हणजे हवे, पण म्हणजे पण तो मुख्य आणि हेतू नाही. खरं सांगायचं आम्ही 4 वर्ष चालवलं साहस.com हं, हं. आणि वी बिल्ट अप गुड रेप्युटेशन आणि आम्ही मग म्हणजे थोडं म्हणजे आम्ही हिमालयातले 3 ट्रेक करायचो हं. वर्षातनं फक्त मे महिन्याच्या सुट्टीत वगैरे आणि दिवाळीच्या आसपास मुलांकरता कॅम्प्स करायचो, ॲडव्हेंचर कॅम्प्स. अच्छा. एवढंच फक्त करायचो. हं. आणि बाकी व्यवसाय सांभाळायचो. पण मग नंतर लक्षात यायला लागलं, की इकडे वेळ दिला तर व्यवसायाकडे दुर्लक्ष होतंय. व्यवसायाकडे लक्ष दिला तर इकडे दुर्लक्ष होतंय. तर त्यामुळे 2004 साली मी निर्णय घेतला, की नाही आपल्याला हे नाही चालणार आहे असं. हां. त्यामुळे मी खरं सांगायचं तर साहसमधनं मी बाहेर पडलो. अच्छा. आणि पण मी ते म्हटलं असं डॉन्की वर्क होतं ते मला काय तिथे बसल्या-बसल्या मला काही चैन पडेना. फॅक्टरीत. फॅक्टरीत अजिबातच मला आवडेना. गुदमरायला झालं. लिटरली गुदमरायला व्हायला लागलं. आणखीन मला म्हणजे दॅट वॉज माय प्रॉबॅबली वर्स्ट पिरियड म्हणजे की मला 1-2 वर्ष ती. मधली 2 म्हणजे 2003-4 वगैरे हं, हं. मग योगायोगाने काय झालं, की एक अशीच ओळखीतली बॅच होती. लडाख करता माझ्याकडे बॅच आली. तर मी कसं तरी काम महिन्याचं आधीच सेट करून. सेट हं. करून देऊन मी लडाखची पहिली ती ट्रिप केली. 18 जणांचा ग्रुप होता आणि ती इतकी धमाल आली मला म्हणजे आणि तेव्हा मी म्हणजे परत आलो तर मी ठरवून आलो, की नाही हेच माझं काम आहे आणि मला हेच करायचं आहे. हां, हां, हां. म्हणजे जेव्हा घरी मी डिक्लेअर केलं, की मी असं करणार तेव्हा घरनं अर्थातच बोंबाबोंब झाली. पण फॉर्च्युनेटली म्हणजे मी माझी रिस्क कॅल्क्युलेटेड होती. मी काय हं. केलं, मी माझी फॅक्टरी अख्खीच्या अख्खी विथ प्रॉडक्ट आणि मशिनरी चालवायला दिली. बरोबर, त्यामुळे त्याचं मला मंथली भाडं यायला लागलं. बरोबर. त्या भाड्यामध्ये माझं पोट भरत होतं. हं, हं. म्हणजे पोट भरेल एवढा पैसा माझ्या पुरता आहे एवढं मला लक्षात आलं होतं. बरोबर. आणि मग मी म्हटलं, की आता आपण तेवढे पैसे आपल्याकडे मिळतायत. आता आपण हे ट्रायल करून बघू. म्हणून मी हं. ग्रीन अर्थ ॲडव्हेंचर्स चालू केलं. हां. आणि फ्रॉम वर्ड गो म्हणजे पहिल्या ह्याच्यापासनं फॉर्च्युनेटली मला म्हणजे जे काय मी प्रोग्राम केले ते म्हणजे फुलच होत सक्सेसफुल गेले. आहे. बरोबर. विदाऊट आणि आज तागायत म्हणजे आता मला 2006 ते म्हणजे 14 वर्ष झाली. हं, हं. 14 वर्षामध्ये मी म्हणजे राईट का रॉंग हे पुन्हा त्यात पडायला नको, पण मी एका पैशाची सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट नाही केलेली. हो, हो, हो. ते म्हणजे मला कल्पना आहे. हां. मी तो नंतर प्रश्न घेणारच हो, होतो. हो. हो. तर पण फॉर्च्युनेटली देवदयाने ते चालू झालं चांगलं. नाही देवदयेने हं, म्हणजे देवदया लागतेच, पण त्याच्याबरोबर हं. आपलं वागणं पण लागतं. असेल जे त्याच्याबरोबर पण हां, ऑफकोर्स. बरोबर. तर मी आता इथे सांगू इच्छितो, की केदारची आणि माझी ओळख पण ह्या अशाच ट्रिपमुळे कोळथरला झाली. म्हणजे बरोबर आहे. केदार हा पुण्यातला माझा पहिला मित्र आहे कोळथऱ्यात राहून झालेला. करेक्ट. अशीच सायकलची ट्रिप घेऊन त्याची काय ती पहिली कोकण ट्रिप होती मला वाटतं. ती मला वाटतं पहिली किंवा दुसरी असेल, पण हं. कोळथऱ्याला मी पहिल्यांदा आलो होतो. हां, तर हां. माझ्याबरोबर आणि माझ्या डोक्यात तेच होतं, की आपण तेव्हा मी हिमालयन ट्रेक्स हा माझा बेसिकली हे होता लिमिटेड स्कोप म्हणू बरोबर. आपण. पण सायकलिंगची मला म्हणजे कारण विंटरमध्ये मग काही व्हायचं नाही, कारण विंटरमध्ये हिमालयात ट्रेक नसतात. मग हिमालयात उरलेल्या 6 महिने म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत, ऑगस्टपर्यंत मॅक्सिमम. गणपती होईपर्यंत साधारण हिमालय चालायचं. मग जसं थंडी ऑक्टोबर वगैरे चालू झाला, की मग माझ्याकडे काम नसायचं. ओके. म्हणजे मग वर्षभरात काहीतरी प्रोग्राम वेगवेगळे केले पाहिजेत असं डोक्यात होतं. हं, हं, हं. तर त्याच्यातनं ते सायकलिंगची आयडिया डोक्यात आली, की मला वाटलं, की कोकण हा मला खूप म्हणजे अजूनसुद्धा मला खरं पोटेन्शियल फार आहे कोकणाला सायकलिंगला. तर ते कोकणाची माझी इच्छा होती, की कोकणात आपण सायकलिंग करावं, आणखीन लोकांना प्रोग्राम द्यावेत असं. हं, हं, हं. तर तो अगदी सुरुवातीला एक छोटासा 5-6 मुलं होती तुम्हाला आठवत असेल तर हो, 5-6 बरोबर. मुलांचा MIT कॉलेज का कुठल्या तरी कॉलेजची मुलं होती ती. त्यांच्याकरता मी प्रोग्राम केला होता तो. हं. आणखीन तसा मी कोळथऱ्यात येऊन भेटलो तेव्हापासून तुम्हाला. आपले दोस्ती येस, सुरू झाली. येस. बरं जसं हे कोकणात सायकलिंगचं करतो, तसं हिमालयामध्ये पण आपण एकत्र गेलो. म्हणजे बरोबर, मनाली, लेह, खारदुंगला बरोबर, पण बरोबर. मी तुमच्याबरोबर केलंय. पण मी असं बघतो, की ही जी ॲक्टिव्हिटी उपक्रम सगळे जे करतो, ते प्रत्येक उपक्रमात सोबत तू असतोस. म्हणजे असं मॅनेजर लावून दिला आणि मी घरी बसलोय, असं कधी झालेलं मला माहीत नाही. तो पण पुन्हा घरी वादाचा मुद्दा आहे. कारण बेसिकली काय होतं, की ती तारेवरची कसरत आहे खरं. कारण कसं आहे, की आपण जितकं ग्रोथ जर पाहिजे करायची असेल तुम्हाला हं, हं, आर्थिकदृष्ट्या म्हणतो हं, मी, हं, हं. तर तुम्हाला मॅनेजर नेमायला पाहिजे. एकाच जागी 10 सगळी ठिकाणी तुम्ही आर नॉट ओमनीपोटंट. तुम्ही बरोबर. सगळीकडे नाही जाऊ शकत. हं, हं. पण मी तो प्रयोगही करून झाला माझा थोडासा, हं, हं. की मध्ये मी कोणाबरोबर तरी ट्रेकला कोणाला तरी पाठवलं. आणखीन मग घरी बसून काळजी
आणि आल्यानंतर लोकांच्या शिव्या. डबल बेनिफिट. हां, तर ते मला नको होतं. कारण मी व्यवसायात का आलो, हा मला आवडतो म्हणून आलो. मग मला डोकेदुखी करून घ्यायची असेल तर मला ते नको होतं. नको होतं. आणि मला वाटतं मला माझी गरज काय आहे ना, हे मला कळलंय. म्हणजे घरच्यांना कळलंय की नाही माहीत नाही. पण तो नेहमी माझ्या गरजेपुरते मला नक्की मिळतायत पैसे आणि कुठेही म्हणजे इव्हन आत्तापर्यंत असं नाही झालेलं की बाबा नाही पैसे नाहीत त्यामुळे हे नाही. असं फॉर्च्युनेटली झालेलं नाही. त्यामुळे बरं. मला म्हणजे जरी स्काय इज द लिमिट असं जरी असलं, तरी मला माहिती आहे की मला किती लागणार आहेत. आणखीन तेवढे जर मी आनंदाने मिळवू शकत असेन, तर जीव दुःखात टाकून त्याच्या 10 पट पैसे कमवायची माझी बिलकुल इच्छा नाही. नाही, मी हं, सुरुवातीलाच म्हटलं, की हं. आपण अशाच लोकांच्या मुलाखती घेतोय, की ज्यांना जीवनामध्ये पैशापेक्षा आनंद महत्त्वाचा वाटतो. नक्कीच. तर हे फार कठीण असतं आणि खरंच तारेवरची कसरत असते. हो, तर मी हा बरोबर. प्रश्न विचारणारच होतो, की तसं बघितलं तर तुमचं सुखवस्तू कुटुंब आहे अगदी पहिल्यापासून. 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 अगदी बरोबर. असं असताना अशी साधी राहणी आत्मसात करणं हे तसं कठीण आहे म्हणायला गेलं तर. नाही मला असं वाटतं ते पण मला म्हणजे पिढीजात मिळालंय. कारण हो. माझे आजोबा म्हणा, माझे बाबा, आई सगळे खूप साधे आहेत. म्हणजे कधी म्हणजे असे चणचण पैशाची असं कधीच नव्हतं. सुखवस्तूच होतं. लहानपणापासून गाड्या-घोड्यात फिरलो. पण म्हणून काही असे पैसे उधळलेत असं कधीच नाही केलं. म्हणजे कुठलीही कमतरता नव्हती कधीच फॉर्च्युनेटली, बरं. पण कधी उधळपट्टी पण नाही केली. म्हणजे एवढं की आता गॅरेज आमचा पेट्रोल पंप होता. हं, हं. आमच्या पेट्रोल पंपावर मी गेलो की मला टाकी फुल व्हायची. मला पैसे भरायला लागायचे नाहीत. ऑफकोर्स ते बरोबर. हां, मी कुठून तर सही करून टाकली की ते झालं. म्हणजे झालं. मी कधी पेट्रोलवर एक पैसा खर्च करायला लागला नाही. पण तरी त्या म्हणजे त्या एजमध्ये सुद्धा म्हणून पेट्रोल आहे म्हणून मी फिरत बसलोय, उडवलं. असं कधीच केलं नाही. कधीच नाही. तर उगाच ते फुकाची चेन हा नाही, नाही. कधी अजिबात स्वभावच नाही, नाही. बरोबर. अजिबात नाही. पण ते वडिलोपार्जित आलंय. म्हणजे वडिलांकडनं, आजोबांकडनं जे आलंय ते पेनिट्रेट होऊन आलंय बहुतेक. म्हणजे जशी शारीरिक क्षमता आली तशी ही पण ती क्षमता पण आली आहे. म्हणजे ते त्याच्यावर. सगळं माझं काही नाहीये. नाही, नाही असं नसतं. हां. ती आली तरी ती सांभाळणं, त्याचं संगोपन, वाढवणं हे नवीन युगामध्ये फार कठीण असतं. म्हणजे कारण आपल्याला मोह आजूबाजूला खूप असतात. मोह खूप असतात. बरोबर. म्हणजे मी मगाशी तो एक मुद्दा मांडणारच होतो. मला माहिती आहे तुझा मित्र परिवार केवढा मोठा आहे. हां. असं असतानाही लिमिटेड काम करण्यासाठी एक धैर्य लागतं. हो, हो. तर ते कसं काय हां. ते नाही तेच मला मी म्हटलं त्याप्रमाणे, की मला प्रायोरिटी आपली काय आहे हे नक्की फिक्स होतं. कळलं होतं, की बरोबर. मला नुसतं उगाच हां. आणि बेसिकली मी कसं आहे, मी ऑफिसमध्ये बसून काम करणं हा माझा पिंड नाहीये. हं, हं, हं. म्हणजे मी ऑफिसमध्ये बसून पाठवलंय. मला फील्ड वर्क आवडतं. मला लोकांबरोबर जायला आवडतं. लोकांना मला अरे म्हणजे वाह, इफ वाह, पीपल आर वाह! हॅपी वाह, वाह, माझ्याबरोबर वाह! येणाऱ्या हं, ग्रुपची, हं, हं. तर मला हॅपी म्हणजे मला जरासं जरी वाटलं ना, की अरे नाही म्हणजे सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं, तर मला रुखरुख लागते. असं. हो. हं, हं, तर हं. माझा आनंद हा लोकांना घेऊन जाण्यात, त्यांना आनंद देण्यात, वाढवण्यात असा आहे. ग्रेट. ऑफिसमध्ये बसून मला आनंद मिळणारच नाही कधी. त्यामुळे मी तो विचारच नाही केला. म्हणजे हं. मला आणि ते शक्य नाही मला. बरोबर. हे आता ज्या वेगवेगळ्या हिमालयातल्या वगैरे आपण उपक्रम राबवतो. हं. तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची माणसं सोबत असतात. हो. तर ते मॅनेज करताना काय कसं कला, कौशल्य? नाही, ते सुद्धा मी म्हणतो, की हळू मी जसं करत गेलो तसं डेव्हलप झालं प्रॉबॅबली. हं, हं. आणि पुन्हा खरं सांगायचं तर माझ्याबरोबर येणारी माणसं खरंच मला चांगलीच भेटत गेली. खरंच सांगतो म्हणजे उगाच नाही. पण कसं होतं ना, की माझ्याकडे येणारा मी जसं मगाशी म्हटलं, की जाहिरातच माझ्याकडे केली नाही. जाहिरातच नाही केली. म्हणजे रामदास महाजन आले. हो, हां, रामदास महाजन का आले? कारण माझं त्यांचं जमलं. मग हो. रामदास महाजनांचा मित्र आला तर का? कारण तो मी त्यांच्यासारखा आहे. सांगितलं. हां. हो. आणि राइट, त्यामुळे राइट. त्याचं माझं पण जमलं. असं म्हणजे माझं सगळ्यांशी जमतच गेलं. आणखीन हां, आता परवा मला कोणीतरी विचारत होतं, की काय? तर मी थोड्या टिप्स दे. तर मी काय म्हटलं, की तुम्ही खूप म्हणजे काय म्हणायचं मला आता शब्द आठवत नाही, पण यू शुड बी ट्रान्सपरंट. हं, 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 हं. म्हणजे अडचणी येतात का? तर येतात. नक्कीच येतात. हां आणि लोकं नाराज होऊ शकतात. काही म्हणजे असं. पण जर तुमचा प्रयत्न पुरेसा असेल ना आणि प्रामाणिक. प्रामाणिक प्रयत्न असेल आणि त्याच्यातनं अडचण आली तर लोकं समजतात, हं, की हं. अरे बाबा ह्याचा प्रयत्न म्हणजे तुम्ही जर गुंडाळलं लोकांना तर तेही समजतात. पण जर प्रामाणिक प्रयत्न केला तुम्ही हं, हं. आणखीन तरी जर समजा काहीतरी प्रॉब्लेम आला तर लोकं सांभाळून घेतात. आणखीन मग तुम्ही म्हणजे आय एम ऑल्वेज फ्रँक विथ पीपल, की बाबा असा-असा प्रॉब्लेम आलाय. आय टेक देम इन माय कॉन्फिडन्स. डिस्कशन. हां. त्यांना मी सांगतो, की असा-असा प्रॉब्लेम आहे, हे सोल्युशन आहे आणि हे सोल्युशन आहे. मला वाटतं हे करावं.
हं, हं, तर हं. माझा 100% असं आहे की ते म्हणतात की ठीक आहे, वी आर विथ यू, जे लागेल ते आम्ही मदत करू. ओह! वाह! आणि माझ्याबरोबर येणारी लोकच माझे म्हणजे सपोर्ट टीम माझ्याबरोबर नसते, मी एकटाच जातो मोस्टली. हो ना, मी ते पण ते लोकं मित्रच माझे सगळे इतके सपोर्ट करतात की मला वेगळ्या सपोर्ट स्टाफची ह्याची गरज लागत नाही. बरोबर. आपण केलं असं होतं तेव्हा पण आपण 10 सेम. जणांनी बरोबर. हं. आणि स्वतः तू काही हिमालयातले एक्सपिडिशन केलेत. परवा एकदा बोलताना ते कुठलं खूप हाईटवरची एक कालिंदी खाल. हां, हां. त्याची काही थोडी माहिती सांगितली तर? म्हणजे पार्श्वभूमी सांगू? का हां, म्हणजे ते कसं झालं एकूण हां. तिथे अ, त्याचं कारण काय? तिथे जाण्याचं? नाही, कालिंदी खाल माझ्या खूप म्हणजे वर्षापासून माझ्या स्वतःच्या डोक्यात होता. म्हणजे खूप ट्रेक केले मी. पण पुन्हा कालिंदी खाल हा ट्रेक असा आहे की गंगोत्रीवरनं निघतो हं, हं. आणि बद्रीनाथला जातो डायरेक्टली. हं, हं. मध्ये एकही माणूस लागत नाही. म्हणजे भोजबासा सोडलं. हो, हो. हां, आम्हाला तर गोमुखलाही कोणी भेटलं नाही. भोजबासापर्यंत आम्हाला भोजबासाला कोणीतरी भेटलं असलं तर. भोजबासा सोडल्यानंतर पुढच्या 10-12 दिवसामध्ये आम्हाला एकही माणूस भेटला नाही. सगळा हो, तो ग्लेशियल ट्रेक आहे कंप्लीट. हो. रक्तवर्ण ग्लेशियर, गंगोत्री ग्लेशियर असं करत तो कालिंदी श्वेत ग्लेशियर अशी वेगवेगळी ग्लेशियर्स लागतात मग त्याला. खाल म्हणजे काय? खाल म्हणजे पास म्हणजे ओके. म्हणजे इकडे माउंटन आपण रेंज ला म्हणतो तसं. ला म्हणतो तसा खाल. हो. गढवालमध्ये खाल असतात. हं, हं. तर कालिंदी नावाचं पीक आहे. हं, हं. आणि गंगोत्रीवरनं हा ट्रेक जो निघतो तो 19,000 फुटापेक्षा जास्ती उंच आहे तो थोडा पास बापरे! जो आहे तो. हं, हं. आणि सगळा ग्लेशियल वॉक आहे आणि हं. ग्लेशियरमधनं जाऊन पलीकडे उतरून बद्रीनाथला पोहोचतो डायरेक्टली. हो. तर मला माझे मित्र आहेत ते एक म्हणजे सीनियर खूप सीनियर गुरु म्हणू आपण निनाददादा माटे म्हणून. तर अच्छा. त्यांचा धाकटा भाऊ माझा मित्र नि ग्लायडिंगमधला मित्र नितांत. नितांत. हो. हं, हं. तर त्यांनी मला एक पुस्तक दिलं होतं खूप पूर्वीच आणि त्याच्यामध्ये काही 1942 मध्ये का काहीतरी गंगोत्रीच्या काही लोकांनी साधू लोक होते आणि त्यांनी तो ट्रेक केला होता. त्याच्यावर ते पुस्तक होतं. 1942 साली. 42 साली केला होता आणि तर बापरे! तेव्हापासून माझ्या ते भयंकर डोक्यात होतं की तो ट्रेक आपण करायचा आहे म्हणून. आणि त्यामुळे मग तो आता फॉर्च्युनेटली एक 2-3 वर्षापूर्वी अपॉर्च्युनिटी म्हणजे अपॉर्च्युनिटी आणायला लागते. पण मग ते ठरवला ट्रेक आणि त्याला मी दादांना म्हणजे निनाद दादांना पण कबूल केलं होतं की मी तुम्हाला घेऊन जाईन. त्यांचं वय 73. अच्छा. सो पण ही इज व्हेरी फिट म्हणजे ते सिंहगड आठवड्यातनं 2दा करणारा माणूस आहे तो. अतिशय ओह! जिद्द, पूर्वी माउंटेनिअरिंग वगैरे खूप केलेलं आहे हं, असा. हं. तर ते आम्ही आमचा 12 जणांचा ग्रुप होता हं. आणि त्या वर्षात प्रॉबेबली म्हणजे आम्ही जाईपर्यंत एकही ग्रुप करू शकला नव्हता पूर्ण तो केलं पास. नव्हतं. हां. आम्ही हं. वी वर द फर्स्ट टू डू दॅट. आणि त्यात त्या ते वर्षी. 73 वर्षाचे त्यात 73 वर्षाचे दादा होते. ओके. त्याच्यात पण गमती-जमती झाल्या म्हणजे खूप टफ होता ट्रेक. हं. अडचणी पण आल्या. पण फॉर्च्युनेटली पुन्हा तो सक्सेसफुल झाला. आणि दादांनी माझ्याबरोबर किलिमांजारो पण केलंय. हं. अच्छा. हां, आफ्रिकेतलं हायेस्ट पीक. ओह! तेच 70 नंतर त्यांनी केलंय. तर ही इज अ इन्स्पिरेशन टू आत्ताच ऑल मी ऑफ आता अस. हां. संदर्भ निघाला म्हणून सांगतो. हं. याच्या आधीचा आपला पॉडकास्ट आपण अभ्यंकर काकांचा केलाय. हो. ते पण 73 वर्षाचे हो, आहेत. ग्रेट. तेही असेच म्हणजे काय म्हणायचं आपण एक्स्ट्राऑर्डिनरी फिट ज्यांना बरोबर, म्हणता येईल. बरोबर. आणि केदारच्या बाबतीत पण आम्ही असं नेहमी म्हणतो, की जिथे आमची क्षमता संपते, तिथे केदारची सुरू होते. असे बरेच वेळा असं आम्ही काही नाहीये. नाही, नाही आम्ही नशिबाने अनुभव घेतलाय. नशिबाने हं. आत्तापर्यंत साथ आहे हो, शरीराची. चांगलंय, चांगलंय. पुढील भागात ऐकूया ते माणूस सांगायला लागला, "नो, नो, नो, गो बॅक." गो बॅक म्हणजे काय? माहीत नाही. पण म्हणजे मग मी तिथे ओंकारेश्वरला गेलो. मग ती पूजा-बिजा केली. सगळे पैसे पण देऊन टाकले. माझ्याकडे काही पैसे पण कॅरी केले नाहीत. जगनमित्र केदार गोगटे बरोबरच्या गप्पांच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. तर आता तू बोलता बोलता आफ्रिकेचा उल्लेख केला. हां. तर जसे हे भारतामध्ये अरेंज करतो किंवा हं, उपक्रम हं. राबवतो, जसं परदेशात पण हो, ते सुद्धा कसं झालं, ते सुद्धा पुन्हा पुस्तक मला ॲडव्हेंचरची पुस्तकं वाचायची आवड आहे, मी म्हटलं त्याप्रमाणे. तर मला मध्ये एक डाउन द रोड टू साऊथ अमेरिका असं एक पुस्तक आहे. हं, हं, हं. downtheroad.org नावाचं एक हे पण आहे वेबसाईट आणि हे. तर ते अच्छा. पुस्तक माझ्या वाचनात आलं. हं, हं. आणि त्याच्यामध्ये एक अमेरिकन कपलनी अमेरिकेतनं सुरुवात केली. कुठनं न्यूयॉर्क-बियॉर्क असं माझ्या लक्षात नाही. ते ऑल द वे खाली साऊथ साऊथ अमेरिकेत अमेरिका. गेले सायकलवर. ओके. हं, हं, हं. आणि ते एक पुस्तक मी वाचलं. त्यानंतर त्यांचं आणखीन एक पुस्तक होतं साऊथ ईस्ट एशियावर. ते हं. पुस्तक वाचलं. तर त्यामुळे मला वाटलं, की आपण पण तशी टूर करायला पाहिजे. जसं मनाली लेहचं पण तसंच झालं ॲक्चुअली. हां. 2008 साली का 7 साली मी मनाली
ला ग्रुप घेऊन गेलो होतो. तेव्हा मला 3 स्पॅनिश लोकं दिसली आणि ते सायकलिंग करत होते आणि तेव्हा त्यांच्याकडे ह्या आपल्या आत्ताच्या सायकली तशा होत्या. तशा गिअरवर. तोपर्यंत मी तशी सायकल पाहिली नव्हती, की 2 मिनिटात बाबा चाक बाहेर निघतंय वगैरे. तर ते हो. दिल्लीला माझ्या बसमध्ये होते. तर तेव्हा ते माझ्या डोक्यात घुसलं. आणखीन मग मी 2009 साली तेवढ्याकरता ट्रेक सायकल घेतली आणि मनाली, लेह हो. केलं आम्ही. एकट्याने केलं होतं माझ्या वाटतं? हां, आता आम्ही तिघेजण होतो. ते 2 जण गळले हं. आणि ते पण मला आठवतंय. फुल विदाऊट बॅकअप हो. आणि सॅक्स घेऊन म्हणजे टेंट तेव्हा तर हे पण नव्हतं, हॉटेल्स नव्हती. हो, तेव्हा तर ते 2009 साली मी केलं म्हणजे आणि खरोखरी सोलो आणि सेल्फ हो, सपोर्टेड हो, हो. असं झालं. आणि मग नंतर हे जे मी पुस्तक वाचलं साऊथ ईस्ट एशियावर, हं. व्हिएतनाम, कंबोडिया, हं. तर ते माझ्या डोक्यात खूप घुसलं. मग ते आणखीन 14 साली मला वाटतं, आय थिंक 14 साली कारण केलं. मला ते विचारलं होतं. हो का? हां, ते त्यावेळेला. अप्रतिम ट्रिप झाली आमची. प्लॅनिंग थोडं चुकलं. हां, त्याचा पण एक किस्सा जरा मला ऐकायचा आहे. नाही, कारण तो पहिला अनुभव होता. आणखीन चुकलं असं म्हणता येणार नाही. वी कुड डू इट. हं. पण त्यातनं शिकायला खूप मिळालं. तर मग हं. तेव्हा मी ती ट्रिप प्लॅन केली. व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, आणि मलेशिया. थायलंड, मलेशिया हां, बरोबर. असं आमचं 3-3.5 दीपांकर होता माझ्या मते. दीपांकर, मी आणि राजू देसाई बरोबर. असं आम्ही तिघांनी हं, केली ती. हं, हं. आणि पूर्ण प्लॅनिंग केलं. म्हणजे मीच केलं सगळं प्लॅनिंग. आणखीन ते 2 जण माझ्याबरोबर होतेच. आणि आम्ही सेल्फ विदाऊट असिस्टन्स हं. स्वतःचं सामान स्वतः पॅनियर बॅग्स आम्ही स्वतःच्या शिवून घेतल्या. हो. पॅनियर बॅग किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर सायकल पॅक पॅक करायला करण्याची सुद्धा पिशवी. आम्ही पिशवीपेक्षा आम्ही एक ते जुगाड. कॉन्ट्रॅप्शन जुगाड होतं. पण ते व्हेरी युजफुल. इफेक्टिव्ह. कारण ते पसरलं की त्याची सतरंजी व्हायची. म्हटलं तर त्या टेंट व्हायचा असं. म्हणजे हो. कापड थोडक्यात, पण ते हं. वापरता येईल असं हं, मल्टी हं. युटिलिटी. हं, हं. असं करून घेतली होती. आणखीन मग आम्ही ती हॅनॉईपासून चालू केली. हॅनॉई खाली आपलं होचिमिन सिटी, हं, हं, हं. मग नॉमफेन हं. कंबोडियामध्ये, तिथनं म्हणजे व्हिएतनाम केलं पूर्ण, कंबोडियातनं थायलंड आणि थायलंडवरनं कौलालंपूर, मलेशिया, असं आम्ही ते पूर्ण सायकल ट्रिप केली ती. बरोबर. ते व्हिसाचा काहीतरी किस्सा झाला होता तो. हां, व्हिसाचा आमचा टाईप चुकला होता. तर हां. टाईप आम्ही चुकला होता टाईप म्हणजे? चुकला आणि तिथे व्हिसा ए, व्हिसा बी, म्हणजे तुम्ही विमानाने येणार आणि विमानाने बाहेर जाणार तर वेगळा व्हिसा असतो. ओके. तुम्ही विमानाने येणार आणि जमिनीवरनं बाहेर जाणार तर वेगळा असतो. तर आम्हाला ती कल्पना नव्हती. आणखीन मी हं. तोपर्यंत फॉरेन ट्रिप्स काही केल्या नव्हत्या. मला वाटतं श्रीलंका केली होती फक्त. हं, हं. पण कुठलीच फॉरेन ट्रिप मोठी केली नव्हती. मग ती श्रीलंका झाली तरी ती सिंगल कंट्री झाली. हे सिंगल जे तुमचे कंट्री झाली. मल्टिपल. तर आम्ही विमानाने उतरलो तिकडे हं, हं. हॅनॉईला. आणखीन उतरल्यानंतर तर तिथले माणूस सांगायला लागला, "नो, नो, नो, गो बॅक." गो बॅक म्हणजे काय? हो. तो म्हटला, बापरे! "कौलालंपूरला पाठवून देणार तुम्हाला." आम्ही कौलालंपूरवरून आलो होतो. हां, हां, हां. म्हणजे एअर एशिया होती का कुठली होती, पण समजा. तिकडची एअरलाईन होती आय बरोबर. थिंक. तर म्हणे, "गो बॅक, गो बॅक, गो बॅक." आम्हाला कळेना. म्हटलं, हा काय करतोय? आम्हाला लँग्वेज कळेना, काही नाही. म्हटलं, "का बाबा, काय चुकलं?" मग थोड्या वेळाने एक मुलगी आली. तिला थोडं इंग्लिश येत होतं. मग तिने सांगितलं, "तुमचा व्हिसाचा टाईप चुकलाय." ओह! बापरे! मग? मग त्यांनी आम्हाला परत पाठवायची तयारी केली. हां. आम्ही त्यांच्याशी आमच्या भाषेत बोलतोय ते आम्ही त्यांना दाखवलं, आमचा रूट मॅप दाखवला. आम्ही असे जाणार आहोत, आम्ही कंबोडियात शिरणार आहोत, आम्ही पुढच्या 15 दिवसात इथनं बाहेर पडणार आहोत. हो. ते काय ऐकायला तयार नाहीत. मग आम्ही लगेच आमचा प्लॅन बदलला बरं का. हां. की आता परत पाठवलं तर काय? आपण ही ट्रिप करणार होतो ना, व्हिएतनामपासून चालू करून तिकडे जाणार. आपण उलटी करू. करू. कारण आम्ही बुकिंगच नव्हतं केलं काहीही. आम्ही ओह! हॅनॉईमधलं एक हॉटेल बुक केलं अच्छा, होतं. म्हणजे कुठे थांबायचं, उतरायचं नाही, काहीच नाही. टेंटेटिव्ह प्लॅन तयार होता. हां, पण हॉटेल बुकिंग हां, अजिबात नाही. पण हॉटेल बुकिंग काही नाही. जे मिळेल ते. म्हणजे आम्ही त्यामुळे त्या सगळ्या देशांमध्ये आम्ही लिटरली मनमुराद. दुकानाच्या बाहेर म्हणजे बाहेर ते हे हो, असतं ना टपरीच्या बाहेर. शेल्टर, तिथे झोपलेलो आहोत. कोणाच्या घरात झोपलोय. क्या बात है! अमेझिंग. म्हणजे दॅट काइंड ऑफ एक्सपिरियन्स यू विल नेव्हर गेट. हो. पण मग फॉर्च्युनेटली मग त्यांनी काय केलं, ती मुलगी आली, ती आमच्याशी वादावाद केली. तिने आमचे पासपोर्ट घेतले, आत गेली. हं, हं, हं. आत गेली, आणखीन आली बाहेर. आणखीन मला बोलवलं आत. हं. मला बोलवलं. मला वाटलं आता हे परत पाठवणार. ठाकटन शिक्का मारला 15 दिवस. ओह! क्या बात है! लॉटरी. हां, लॉटरी. म्हटलं खुश. मी बाहेर आलो. म्हटलं अरे 15 दिवसाचा व्हिसा मिळाला. हो. मग हे दोघं आत गेले आणि आनंदाने बाहेर आले. म्हटलं बघू आपण चेक करू. त्यांना 8च दिवसाचा व्हिसा दिला. अरे बापरे! मग? नशिबाने आम्ही पाहिलं ते. हां. मग त्यांना पुन्हा म्हटलं जा आत. तर तो वाढवून 15 दिवसाचा घेतला. 15 दिवसात म्हणजे 8 दिवसात शक्यच नव्हतं करणं आम्हाला. म्हणजे हं. हे जेव्हा आपण फिरतो तेव्हा सतर्क राहणं किती गरजेचं आहे. हो, कागद ते नीट बघणं गरजेचं आहे. फार. हा एक म्हणजे शिकवणच आहे म्हणायला लागेल. हो, केल्याने देशाटन दे म्हणतो ना आपण. हां. जितकं तुम्ही फिराल तेवढे शहाणे होता. ज्याला व्हायचं असेल तो. हो, अर्थातच.
बरं, युरोपमधले काय अनुभव काय सांगू शकशील का? कारण युरोपमध्ये पण बऱ्याच. युरोपमध्ये मी खूप फिरलो आता. म्हणजे माझा अख्खा म्हणजे आपण म्हणू निदान अख्खा म्हणणं फार धाडसाचं होईल. पण ज्या मुख्य देश आपल्याला माहिती आहेत. इथे आपण जे ऐकतो नेहमी. हां, म्हणजे फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, हो. सगळेच म्हणजे हॉलंड, बेल्जियम हे सगळे माझे झाले. ह्याच्या व्यतिरिक्त पण आणि काही देशांमध्ये मी फिरलो. छोटे-छोटे आजूबाजूचे. छोटे-छोटे. हं. ते सुद्धा मला म्हणजे ते असंच म्हणजे कसं आहे ना, की गॅप फिल करायला काय-काय करता येईल आपल्याला. म्हणजे हां. वर्षभर आपण कसे ऑक्युपाईड राहू, ह्याच्यात तो मला शोध लागला. हं, हं. आणि मग मी पहिल्यांदा एक जर्मनीमध्ये ट्रिप केली. लेक कॉन्स्टन्सची पहिली ट्रिप होती माझी. हां, अविनाश होता माझ्यानंतर. अविनाश नंतर होता. तो अच्छा. त्या ह्याला नव्हता. पहिली ट्रिप होती तेव्हा अविनाश नव्हता. हं, हं. पण ती अप्रतिम झाली. मग माझं फॉर्च्युनेटली आता माझे कोऑर्डिनेटर आहेत. जर्मनीमध्ये माझे कोऑर्डिनेटर आहेत. हो. नंतर माझे नेदरलँड्समध्ये आहेत. त्याच्यानंतर माझं क्रोएशियामध्ये आहेत. हो. तर ते होत गेलं आणि खूप सुंदर अनुभव आहे. अप्रतिम म्हणजे ज्यांना आणि लीजर सायकलिंग ज्यांना करायचं आहे म्हणजे ज्यांनी जसं मी ट्रेक्सवा म्हणतो, की हल्लीच्या दिवसात ट्रेक्स आहेत ना, तर ते पूर्वी ज्यांनी मिस आउट केलंय तरुण्यात हां, म्हणजे हां, हां, त्यांना हां. आता आपण इझी करून दिलंय. हो. तसं इझी सायकलिंग आहे, अप्रतिम. आणि सायकलवर तुम्हाला मला सांगायची गरज नाही. पण सायकलवर जो आपण देश बघतो, हो, कल्चर हो, बघतो, हो. ते तुम्ही दुसरीकडे कधीच नाही, बघू शकत नक्कीच नाही. म्हणजे सगळ्यात उत्तम चालणं, चालणं. पण सायकल. चालणं मला वाटतं फार स्लो होतं. तेवढा वेळ म्हणजे ते सायकलीच आपण मध्य मार्ग म्हणू छान. नाही, नाही. पण ते चालण्याचं पण एक व्यसन आहे. ते आहेच. त्याच्याबद्दल बोलायचंय हां. मला. नाही जर युरोपमधली माझी मोठी पहिली ट्रिप मी पुन्हा कस्टमर म्हणजे लोकांकरता नाही केली. ती मी स्वतःच केली. अच्छा. आणि ती मी म्हणजे पोर्तुगाल आणि स्पेन केली. अच्छा. आणि एकटाच होता म्हणजे? नाही आम्ही तिघेजण होतो. कृतिका होती. हो, आणखीन एक मुलगा कृतिका होता. म्हणजे मुलगी, बाय द मुलगी वे माझी. सांगून. हां. हां, हां. तर ती पहिल्यांदा ती मला वाटतं ती 14 साली केली. आम्ही व्हिएटनाम, कंबोडिया त्याच्या आधी केली असं वाटतंय मला. नाही, कारण मला आठवतंय मी पुण्यात आल्यानंतर हो का? मला पण यायचं होतं तुमच्यासोबत, पण अच्छा. काही कारणाने मला झालं. 14च असेल. 13 किंवा 14 असेल. 13 असेल मग 13 असेल. व्हिएटनाम, 13, कारण मी कंबोडिया. 13लाच आलो मग मग पुण्यामध्ये. 14 साली मी पोर्तुगाल केलं. पोर्तुगाल, अच्छा. स्पेन. हं, हं, हं. आणि ते सांतियागो दी कॉम्पोस्टेला म्हणून आहे हं, स्पेनमध्ये. हं, हं, हं. तर तिथे पिलग्रिम रूट येतो. आपला जसं पंढरीचे वारी असते, हो, हो. तसं वेगळ्या ठिकाणाहून लोकं पायी किंवा सायकलवर तिथे सांतियागोला येतात. अच्छा. तर आम्ही लिस्बनवरनं चालू केलं. आम्ही लिस्बनवरनं पूर्ण नॉर्थला जाऊन सांतियागो दी कॉम्पोस्टेला केलं. हं, आणि हं. त्यांचा पासपोर्ट वगैरे मिळतो चेक. आणि अच्छा. तुम्ही अल्बर्गेमध्ये वगैरे फुकट राहू शकता. हो. हां, तर ते आम्ही केलं आणि मग तिथून मद्रिदला गेलो. असं ती माझी पहिली युरोपमधली ट्रिप होती. हं, हं. खूपच सुंदर झाली. आणि एक मी सोलो ट्रिप पण केली. ती एक मी कुठल्या देशांमध्ये? जर्मनी, ऑस्ट्रिया आणखीन इटली अशी केली. अच्छा. तर माझा हा जो एक मी लेक कॉन्स्टन्सचा ग्रुप घेऊन गेलो होतो. हं, हं, हं. तो झाल्यानंतर मग मला इच्छा होती की मला सोलो करून बघायचं होतं. म्हणजे सोलोचा आनंद काय असतो, आनंद का काय माहीत नाही मला, म्हणजे अनुभव घ्यायचा होता. धुंदी. हां. सोलोची धुंदी. तर आणि मॅनेज करता येतं का स्वतःला हो. असं. तर मी म्युनिकवरनं निघून हं, ऑस्ट्रियामधनं इन्सब्रुक हं. आणि ब्रेनेर पास म्हणून आहे आल्प्समधला. तो पास क्रॉस करून खालती व्हेनिसपर्यंत गेलो सायकलने. पण मग तिकडे जाताना इकडून सायकली घेऊन जाता तुम्ही का काय मी करता? नेतो सायकली. स्वतःच्या बाकी इकडच्या? ग्रुप असेल तर ग्रुप करता भाड्याने घेतो सगळ्यांच्या. तिथे? पण मी काय करतो नॉर्मली मी गेलो की मी तेवढंच नाही करत. मी आणि काहीतरी करतो हां, जास्ती. त्यांना सोडून द्यायचे आणि मग आपले हौस हां, भागवाय. हां. तर त्यामुळे मग मी माझी नेतो नॉर्मली सायकल. बरोबर. आत्ता बोलताना वारीचा उल्लेख केला. हो, हो. तर एकदा मला आठवतंय आपण इथून सायकलनी पंढरपूरला पण गेलो होतो. गेलो होतो. म्हणजे गेलो ती होतो. वारी झाली आहे आणि त्याच्याहून एक आणखीन भारी वारी पण 2 वर्षापूर्वी केली. त्याच्याबद्दल काय सांगाल का? म्हणजे नर्मदा परिक्रमा हो, हा जो हो, प्रेमाचा हो. विषय आहे, हो, हो, हो. तर त्याच्याबद्दल काही जसं मी जरा. आत्ता म्हटलं, की माझा तो कालिंदी खाल हे एक स्वप्न होतं. हं. तसं माझं नर्मदा परिक्रमा हे खूप वर्षापूर्वीपासून स्वप्न होतं. म्हणजे मी पहिल्यांदा कुंट्यांचं पुस्तक वाचलं होतं, नर्मदेहार. ते आपली पण चर्चा बरेच वेळा झाली त्याच्यावर होती. झाली होती. तेव्हापासून डोक्यात होतं. आणि तेव्हा माझ्या डोक्यात होतं, की आपण म्हणजे तेव्हा माझी कल्पना वेगळी होती परिक्रमेबद्दल. नंतर ती बदलत गेली. नंतर मी चितळे मैयांचं लेक्चर्सची ती सीरीज आहे, हो, तर हो. ती सीडीज ऐकली. त्या आहेत. हां, बरोबर. सीडीज. हं, हं. तर माझ्याकडे त्या सीडीज आहेत. हं, हं. कारण माझ्या एका मित्राकडे त्यांनी केलं होतं, त्या बरोबर, सीडी त्यांनी मला दिल्या होत्या. बरोबर. तर ते पाहिल्यानंतर म्हणजे माझा पक्कं झालं होतं करायची. फक्त माझ्या डोक्यात असं होतं, की खूप घाईनी धावत करायची नाहीये मला. मला सावकाश तो अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे मला ट्रेक नाही करायचा. म्हणजे पहिलं हं. जेव्हा मला कुंट्यांचं पुस्तक मी वाचलं, तेव्हा मला वाटलं होतं हां, आपण आणि जरा गुरमी ना,
आपल्याला. आपण काय किती करू. काहीच किती तर झालं. आपण एक 2-3 महिन्यात करून टाकू. रोज हां. 40 किलोमीटर चालू. हो, असं हो, म्हणून हो. असं ते डोक्यात होतं. मग नंतर मला जेव्हा चितळे मैयांचं मी ऐकलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की नाही मला शांतपणे करायचे. तिथला म्हणजे अनुभव आहे. अनुभव घेत, घेत, घेत. पण मग असं झालं, की जर शांतपणे करायचं तर त्याला 4-5 महिने, 6 महिने लागू शकतात, तर वर्ष लागू शकतं काही. तर तो वेळ कुठून आणायचा आता? बरोबर. त्यामुळे मी ठरवलं, की नाही करायची आता. आपण रिटायर झालो, सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या. किती करू? त्या कधी ते संपत कधी नाहीत. होतच नाही. असं झालं आणि मग 19 साली मी क्रोएशियालाच गेलो होतो. ऑक्टोबरमध्ये आलो मी. मला मला वाटतं 22 ऑक्टोबरला मी पुण्यात आलो आणि हं. खूप काम केलं होतं त्या वर्षी. म्हणजे काम म्हणजे फिरणं. फिरणं. मला ते काम वाटत वाटत नाही. नाही. पण खूप म्हणजे काम झालं होतं आणि मला दरवर्षी मी काहीतरी माझ्याकरता म्हणजे म्हणजे ग्रुप न नेता, जबाबदारी कोणाची नाही, असं काहीतरी करतो मी. तर काहीतरी करावं अशी इच्छा स्वांत होती. सुखाय. हां. तर त्याच्यात मग नर्मदा परिक्रमेचा विषय होता. म्हटलं आता आपण केव्हा रिटायर होणार? आपली जबाबदाऱ्या केव्हा संपणार? तर आपण मग निदान काही नाही म्हणजे अ, अ, दुधाची ताकावर भागवायची. तसं आपण निदान सायकलनी परिक्रमा करून टाकू. हं, हं, हं. असं माझ्या डोक्यात आलं आणि सायकलनी महिन्याभरात होते मला माहिती होतं. होय, कारण बरोबर. प्रसाद जोशींनी पण केली होती हो. आदल्या वर्षी. ते मला म्हणत होते, "चल." पण तेव्हा माझ्या सायकलचं डोक्यात नव्हतं. आणि हं. नाहीच म्हणजे चालतच करायची असं करायचं. होतं. पण म्हटलं नाही, काही नाही पेक्षा पण सायकलनी करू. आणि खरं माझी म्हणजे घरनं पण विरोध होता, की परिक्रमेला इतके दिवस जाणार 3 हे ते. महिने पण कसं असतं ती मैया बोलवली ना, की मग कोणाचे विरोध सगळे गळून पडतात. तसं झालं. अरे वाह! तर मी म्हटलं, की माझी इच्छा आहे जायची. तर घरनं बायको म्हणली, "जा." अरे क्या बात! हं, हं. हां. मग ठीक आहे. मग मी तयारी चालू केली, की म्हटलं आपण सायकलवर जाऊन येऊ. हं, हं. आणखीन मग मी प्रसाद जोशींना जाऊन भेटलो. मग त्यांनी मला अजून 1-2 कॉन्टॅक्ट नंबर दिले. हं. मी त्यांना कॉन्टॅक्ट दिले, ज्यांनी पायी केली होती परिक्रमा, जास्ती माहिती. मग त्यांना भेटलो जाऊन. तर त्याच्यात मला पुन्हा असं खूप इच्छा आली, की नाही आपल्याला पायीच करायची आहे. हां, मग मी घरी आलो म्हटलं पायी केली तर किती आपल्याला साधारणपणे 3-4 महिने लागतील. तर काढूया का 3-4 महिने? मग घरी म्हटलं मला पायीच करायची इच्छा आहे. तशी श्वेता म्हणली, की "ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना तर जा." हो, मी म्हटलं, "हो, तू जा म्हणतेस, पण बाबा आता माझे 88 वर्षाचे आहेत. हो, बाबांवर अमरची पण जबाबदारी हो. आहे. तर बाबांना मी 10 दिवस जातोय, 15 महिनाभर जातोय इथपर्यंत ठीक आहे. सांगू 4 शकतो. महिने मी हं. जातोय, तर मी कोणच्या आणि हो, तोंडाने विचारू?" असं होतं. बरोबर. नक्की. तर मध्ये 2-3 दिवस गेले, 3-4 दिवस गेले, मी काही बाबांना विचारलं नाही. तर श्वेताने मला विचारलं, "काय झालं तुझं?" मी म्हटलं, "अगं, मला बाबांना विचारायचा काही धीर झाला नाही अजून." हो. हं, हं. तीच गेली आणि तिने बाबांना विचारलं आणि बाबा माझे खरं म्हणजे बाबांमुळे माझ्या सगळ्या बऱ्याच गोष्टी झाल्यात. ते मला म्हणले, की "हे बघ मी अजून पायावर उभा आहे. अमरचं मी करतोय. उद्या अजून 2 वर्षांनी समजा मी आजारी पडलो आणि मला अमरचं करता आलं नाही किंवा मी गेलो समजा, इतकं बापरे! प्रॅक्टिकल. हां, हां, हां. तर तू कसा निघशील? हो, त्यापेक्षा आत्ताच. तुझी इच्छा आहे ना? जा." ओह! वाह! क्या बात है! हां, मग हं, त्यांनी 26 तारखेला मला हे आमचं बोलणं आलं. दिवाळी होती. हं, आणखीन हं. मग मी 8 तारखेचं बुकिंगच करून टाकलं. हो. 10 दिवसात मला काहीही माहिती नाही. म्हणजे मी ऐकलं होतं, पुस्तक वाचलं होतं, पण बाकी काही माहिती नाही. आणि पुन्हा मी मिनिमलिस्टिकसारखं म्हणजे कमीत कमी सामान, कमीत कमी असं सगळं असं ठरवलं होतं. त्यानंतर शिरगोपीकरजी म्हणून आहेत. त्यांच्या 3 परिक्रमा झाल्यात मिलिंद मिलिंद. शर्मा. हो. त्यांना जाऊन भेटलो होतो. त्यांनी मला एक लिस्ट दिली. आणखीन एक त्यांनी PDF फाईल दिली, की असा-असा रूट हो, हो. साधारण डायरेक्शन करतात. तेवढ्या 2 गोष्टी आणि मग त्या काय 2 लुंग्या, 2 सदरे इतकंच सामान, बाकी काही नाही. आणि गेलो मी. आणखीन मला ते म्हणजे माहीत नाही. पण म्हणजे मग मी तिथे ओंकारेश्वरला गेलो. मग ती पूजा-बिजा केली. सगळे पैसे पण देऊन टाकले. माझ्याकडे काही पैसे पण कॅरी केले नाहीत. बापरे! म्हणजे फोनसुद्धा मी माझा घरीच ठेवून गेलो होतो. हो, त्याचा त्याचा अनुभव मला आला. मी एकदा फोन केला, तो बाबांनी उचलला होता. तेव्हाच हो. मला कळलं. हां. म्हटलं, "हे गायब कुठे झालाय?" तर फोन पण नेला नाही. फोन हं. नेला म्हणजे, पण पण तो त्याला छोटा होता. छोटा दुसरा फोन सिम ज्याच्यात वेगळं हां होतं. आणि तो हं, मी फक्त आठवड्यातनं एकदा बाबा म्हटले, "फोन करत जा घरी." हं. तेवढाच वापरायला मी क्या बात फोन है! नेला. हं. पण आणि मग पैसे पण देऊन टाकले म्हणजे काय पैसे कसं? मी ओंकारेश्वरला सगळे पैसे दान करून टाकले. म्हणजे म्हटलं सोबत पैसेच नव्हते? नव्हते अजिबात. ओह! हां. हं, हं. आणि मग ते काय मोठी स्टोरी आहे. मग पण मैयानी नाही, सगळं तारून नेलं मस्त. एक नाही मोठी हां. असली तरी सांगायला हरकत नाही शॉर्ट करून. नाही पैसे कारण देऊन ते टाकले. मला आपण एकदा जेव्हा भेटलो होतो, हं. तेव्हा ऐकलेलं आठवतंय. चपला पण घातल्या नव्हत्या काही. हां, तो पण वेडा हट्ट होता. पण हां. जसं मैया एक आपलं म्हणजे आपल्याला जागेवर आणण्याकरताच आहे ती, की आपण स्वतः कारण मी मागे कैलास परिक्रमा केली होती, ती अनवाणी केली होती. होय? हां. ओह!
तर त्यामुळे मी म्हटलं जर आपण 19,000 फुटापर्यंत अनवाणी पायाने जाऊ शकतो. ते एवढ्या ठीक बर्फात आहे. आपण अनवाणी पायाने चाललोय तर आपण नर्मदा परिक्रमाही अनवाणी करू. असं मला एक हो. ओव्हर कॉन्फिडन्स होता. तर त्यामुळे मी ठरवलं होतं की आणि अनवाणी करायची पद्धत आहे तशी. त्यामुळे काय पूर्वीच्या काळी तर करायच्या. पण त्यामुळे मला एक तो ओव्हर कॉन्फिडन्स होता की आपण कैलासला जर अनवाणी पायाने केलंय, कैलासची परिक्रमा, डोलमा पासपर्यंत आपण गेलोय बर्फात तसं अनवाणी चाललोय. ओ बापरे! तर म्हटलं हे आपल्याला जमेल. म्हणून मग मी त्या चपलाही मी सोडूनच दिल्या. म्हणजे ओंकारेश्वरला मी बरोबर ठेवायला नाहीत. इतका मला ओव्हर कॉन्फिडन्स होता. नाही, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. पण आपण त्याला काय म्हणू, श्रद्धा आणि विश्वास. स्वतःवर विश्वास होता. मी होता. नाही, नाही, मी नाही. इट वॉजंट मला माहिती आहे, मी आता 15-16 वर्ष नाही ओळखतोय. आणि तो माझा मी पण ती एक मी स्टोरी सांगतो हां, म्हणजे सांगा, सांगा. तेवढी खरं लांबण लावतोय नाही, नाही, पण नाही, नाही. ऐकायचंच आहे. कसं झालं मी अनवाणी पाणी चालायला सुरुवात केली. आणखीन मग देन आय रिअलाइज म्हणजे की ते इट वॉज खूपच यातना, खूपच टफ, दोन्ही माझ्या खूपच टफ. पायाचे म्हणजे काटे पण शिरले होते, पायाचे तळवे लिटरली म्हणजे चोथा मला झाला थोडक्यात. अक्षरशः म्हणजे पाऊल टाकणं कठीण झालं होतं. हो. कितव्या दिवसात आणि 15 दिवसांनी? हां, म्हणजे ते आणि मग चपला तर घालायच्या नव्हत्या. मग मध्ये वाटेमध्ये बडवानी म्हणून आहे गाव. हां, हां, हां. बडवानीच्या आसपास कुठेतरी मला एका देवळात दुपारी भयंकर ऊन तापलेलं, रस्ता तापलेला म्हणजे चालता येत नव्हतं. तर मी एका देवळात थांबलो होतो. हं. तिथे एक 3 लोकं आली. आणखीन थोड्या वेळ त्यांनी काहीतरी साधू होता एक आणि त्याचे 2 चेले होते. आले ते व्हॅनमधनं आले, ते मारुती व्हॅनमधनं. थोड्या वेळ ते थांबले आणि गेले. मी एकटा होतो. मी थोडं ऊन उतरायची वाट बघत होतो. आणि चालणं म्हणजे माझ्या डोळ्यातनं अक्षरशः पाणी यायला लागलं होतं. इतकं म्हणजे दुखणं इतकं होतं की काय म्हणजे बोलायचंच नाही. बोलायचं नाही. मी देवळातनं बाहेर आलो तर बाहेर चपला ठेवलेल्या. चपला. हां. आणि मग मला वाटलं हा दैवी संकेत आहे आपल्याला चपला घाल म्हणून बहुतेक. कसं मी त्या चपला हळूच घालून पाहिल्या. हां. तर जणू माझ्याच करता साईज. केलेल्या अशा छान हो. मऊ गुबगुबीत पायाला इतकं बरं वाटलं. मला एवढ्या जगात दुसऱ्या कुठल्या चपला कधीच आवडल्या नव्हत्या. पण मग पुन्हा माझं स्वतःशीच चालू झालं की हे म्हणजे करू. हे मोह दाखवते माया मला म्हणजे मैया मैया. का म्हणजे परीक्षा परीक्षा बघते का? बघते. हां. बरोबर. का खरंचच संकेत करते की नाही बाबा तू घाल. तू घाल. अति नको. मी घातलं, घातल्या. 5 मिनिटं मी तिथे उभा राहिलो. आणखीन शेवटी चपला सोडून दिल्या, घेतल्या नाहीत. हो. आणि मग गेलो. ते पायाचं दुखणं माझं खूप झालं नंतर. आणि मग नंतर मी उत्तर तटावर गेलो. हो. दक्षिण तटावरनं बरोबर. समुद्र परिवर्तन केलं आणि मग मी तिकडून पुढे निघालो होतो. तर वाटेमध्ये एक दिवस अशीच एक समोरनं गाडी आली. लाल रंगाची फोर्ड होती. हां. आणि समोरनं स्पीडमध्ये आली. हं. अचानक मी उजव्या रस्त्याच्या उजव्या बाजूने चाललो होतो. माझ्या समोरनं आली. माझ्या थोडी पुढे गेली, हॉर्न वाजवला आणखीन थांबली गाडी मागे म्हणजे हॉर्न वाजवला, मी काही थांबलो नाही. म्हटलं आपलं काय काम आहे? असं. हां. असेल आणि नॉर्मली लोकं काय दक्षिणा वगैरे देतात. म्हटलं दक्षिणा हं. असेल. तर त्यांनी हॉर्न वाजवला. मी म्हणजे माझ्या मागे गेले होते थोडेसे ते हां, ते गाडी समोरनं स्पीडमध्ये. आले. हां, बरोबर. मी काय थांबलो नाही. पुन्हा हॉर्न वाजवला आणि गाडी रिव्हर्सने आली. हां. काच उतरवली. एसी म्हणजे काच वर होती. तर एक आत साध्वी होती भगव्या कपड्यातली. ती गाडी हं. चालवत होती बरं का. तिच्या हां. शेजारी एक माणूस बसला होता. त्यांनी मला आता गुजरातमध्ये हं. मला त्यांनी मराठीतनं प्रश्न विचारला. डायरेक्ट. हां, हो. की तुम्ही चपला का नाही घातल्या? डायरेक्ट हाच प्रश्न. हां. मराठीमध्ये. हं. आता त्यांना मराठी मी हो, आणि कसं कळलं? कसं माहीत बरोबर. नाही. विचारलं, म्हटलं नाही मी तसं म्हणजे हे माझ्या मनात आहे म्हणून हां, करतोय. नाही काय तर त्या म्हणल्या, "नाही, चपला घाला" म्हणे. नाही, त्यांनी दुसरा प्रश्न विचारला मला, की "तुम्ही गृहस्थ आहात ना?" म्हटलं, "हो." मग म्हणे, "चपला घाला." मी काय उत्तर दिलं नाही, हो, नाही. तशी म्हणे, "तुमच्या पायाचा साईज काय आहे?" हां. म्हटलं, "नाही, माझ्याकडे चपला आहेत," म्हटलं. "फक्त मी घातल्या नाहीत. ते मी सॅकमध्ये ठेवून दिलेल्या आहेत." हं. हां. तर म्हटल्या, "नाही, नाही, तुम्ही चपला घाला." आम्ही म्हटलं, "माताजी आपण कोण?" त्या म्हणल्या, की "उद्या कळेल तुम्हाला." हां. हं. ओह! गाडी निघून गेली. क्या बात! हं, हं, हं. मग दुसऱ्या दिवशी इतका योगायोग म्हणजे दुसऱ्या दिवशी मी निघालो तिथनं. चपला घातल्या नव्हत्या, हट्टीपणा हं. आणि नव्हत्याच ना सॅकमध्ये. नव्हत्या. खोटंच. मग ते नाही खोटं नव्हतं सांगितलं सॉरी. चपला होत्या माझ्याकडे. होत्या. म्हणजे त्या पहिल्या सोडल्या होत्या. हां. पण बडवानीच्या इथे मला एकाने दिली. हां. तर ते चपला ठेवलेल्या होत्या मी, हं. पण घातल्या नव्हत्या. हं, हं. आणि त्यांना दुसऱ्या दिवशी ते नांदगाव नावाचं गाव आहे. हं, तर हं. नांदगावला एक गुरुवार होता, दत्ताचा वार होता. हं. माझ्याबरोबर एक गृहस्थ चालत होते. त्यांची पण माझी ओळख नव्हती.
तर आम्ही ते दत्ताचं जे दत्ताचं मंदिर दिसलं म्हणून आत शिरलो. तर तिथे त्या दिवशी गीता जयंती होती. हं. त्यांनी मला थांबवून घेतलं. म्हणजे तिथे मग कोणीतरी होते. त्यांनी थांबवलं. ते म्हणले, "आज गीता जयंती आहे." आम्हाला माहितीही नव्हतं. तर आम्ही गीतेचे अध्याय वाचणार होतो वगैरे. हं. आता तुम्हाला थांबायचं थांबा. मग थांबलो. थांबलो तर थोड्या वेळाने गीतेचे अध्याय त्याच मैया येऊन समोर उभ्या राहिल्या. ओह! मग गीतेचे 18 अध्याय झाले. मग त्यानंतर उपास होता. उपासाचं काहीतरी खायला वगैरे त्यांनी दिलं. हं. मग पद्धत अशी की कुठल्याही आश्रमात गेलो की आपण नमस्कार करायचा, हो, तिथला कोण असेल माणसाला आणि हो. निघायचं परवानगी घेऊन. बरोबर. गेलो. तोपर्यंत त्यांनी मला ओळखलंच नव्हतं की असं मला वाटत होतं. कारण सगळे इतके खूप जण असणार. असतात. त्यांना नमस्कार करून म्हटलं, "निघू का?" तर म्हणल्या, "निघा, पण एका अटीवर निघा," म्हणे. चप्पल. "चपला घालणार असलं तर निघा." क्या बात! मी म्हटलं, "ठीक आहे," म्हटलं. पण म्हटलं की ठीक आहे, मला 1-2 प्रश्नांची म्हटलं, तुम्ही मला म्हणलात की गृहस्थ आहात का? तर हो. गृहस्थ असण्याचा आणि चपला घालण्याचा काय चपलाचं काय संबंध आहे? हं, हं, हं. त्या मला म्हणल्या की जर साधू तुम्ही असाल, 2 गोष्टी आहेत म्हणे चपला का घालायच्या हे सांगितलं त्यांनी. तर त्या म्हटल्या, "जर तुम्ही साधू असाल, तर तुम्ही तुमचं शरीरचं काहीही नुकसान करून घ्यायला मोकळे असता. हं. तुम्ही तुमच्यावर कोण अवलंबून कोणी नाही अवलंबून थोडक्यात. नाही. तुमच्या शरीराचं तुम्ही काहीही काही करा." करा. राइट. आणि काय होतं हल्लीच्या दिवसात जी परिक्रमा करतो ना आपण, तर रस्त्याने चालताना डांबरी रस्त्यावरनं बरंच चालायला लागतं. पूर्वी मातीचे रस्ते कच्चे होते. रस्ते होते. बरोबर. तर त्या डांबरी सडका तापलेल्या असतात ह्यानी. तर त्यांनी आपल्या सगळ्या शरीरावर व्हायटल ऑर्गन्सवर परिणाम होतो. डोळे बरोबर. आणि काय लिव्हर व्हॉटेव्हर. तर ते खराब करून घ्यायचं नाही आहे तुम्हाला. हं, म्हणून मग तुम्ही चपला घालायच्या. हं. आणि दुसरं त्यांनी एक कारण सांगितलं, म्हणून मग गृहस्थ आहात म्हणून तुमच्यावर जबाबदारी आहे बाकीच्यांची. म्हणून कुटुंबाची शरीराचं जबाबदारी. खराबी करणं तुमच्या हातात तुम्हाला नाही. अधिकारच नाहीये. आणि दुसरं म्हणजे मैया तुमचा हात धरून चालते. जर तुम्ही आता तेवढे सेन्सिटिव्ह असाल तर तुम्हाला कळलं असेल. तर हां. तुम्ही जर अनवाणी चाललात तर तिला किती त्रास होईल. दुःख तुम्ही होईल. तिला का त्रास देताय? ती पण अनवाणी चालली. असं हे दुसरं एक नाही, थॉट ते त्याच्यातला. बरोबर आहे. बरोबर नाही. मग शेवटी श्रद्धेचा श्रद्धा. मग मी चपला घातल्या तिथनं पुढे. हो. हां, चपला घालून पण गेले. किती दिवस लागले सगळी पूर्ण करायला? सगळी 108 दिवस बरोबर. ओह! क्या बात है! आणि तसं योगायोगाने सगळं म्हणजे मी प्लॅन नव्हतं केलं. जसं हं. होईल तसं 108 दिवसात झाले. बरोबर 108व्या दिवशी ओंकारेश्वर परत. हां. पण आता म्हणजे हे सगळं अद्भुतच अनुभव आहेत. हा गेला वर्ष दीड वर्षाचा जो पिरियड झाला आता हो, कोरोनाचा, हो, हो. ते घरी बसून कसं काय म्हणजे सगळं आता? नाही, आता खरं मी इतका अस्वस्थ आत्मा आहे ना, म्हणजे मला ते हो, घरी म्हणूनच हां, विचारतोय. पण मे बी तो जी परिक्रमा झाली ना, ती हां, हां. इतक्या योग्य वेळेला झाली, हो, हो, की हो. त्याच्यातनं मला ना ते समत्व आलंय. म्हणजे मला असं खूप म्हणजे असं बांधलेलं, घुसमटलेलं असं झालं नाही. आलेल्या परिस्थितीशी आपण ओह! क्या बात! तर मला खरंच त्रास नाही झाला. म्हणजे ह्याचा उलटं मी ते आय एम लुकिंग इट ॲट धिस ॲज अ लर्निंग कर्व्ह अगेन. हो. म्हणजे खूप गोष्टी त्याच्यातनं पण शिकायला मिळाल्या. जेवण किती आपलं म्हणजे क्षणभंगूर आहे किंवा असे बरेच गेली लोकं छोटी बरोबर. हां, वयानी. हां, हां. आला दिवस कसा आनंदात जगला पाहिजे, जे आहे ते. म्हणजे त्याच्यात कसं ॲडजस्ट करायला पाहिजे. तर करता ते येईल. मला परिक्रमेत शिकायला मिळालं. त्याचा मला वाटतं ह्या पुढच्या लॉकडाऊनमध्ये मला खूप फायदा झाला. हं, हं, तर मला हं. तो अस्वस्थपणा म्हणजे अजून फिरायची हे आहे आहेच उर्मी. उर्मी. पण असं नाही की ते झालंच हां, पाहिजे. हां. म्हणजे हं, नसलं तर नाही. हं, हं. ॲक्सेप्टन्स खूप वाढला वाढला. माझा. म्हणजे आधी आनंद होता, आता समाधान पण आलं आहे समाधान. त्याच्याबरोबर. आहे. मी आम्ही जेव्हा लेहला गेलो होतो एकत्र, त्याचं लिखाण केलं तेव्हा मी त्याच्यात उल्लेख केला होता माझा फ्रेंड आणि फिलॉसॉफर केदार गोगटे. तेव्हा त्याच्यावर माझ्यावर चिडले होते. पण आता हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला मी ते का लिहिलं त्याचा अंदाज आला असेल. अ, आता एवढ्या सगळीकडे झालंय जगभर खूप फिरणं. तर सगळ्यात आवडता प्रदेश किंवा जिव्हाळ्याचा विषय असा कुठला आहे? खूप अवघड आहे. कारण खूपच परवा आपण जेव्हा म्हटलं तेव्हा कोकणाबद्दल खास हां, प्रेमाने कोकण तर मला खूप आवडतं मुळात. हं. कोकणाशी म्हणजे कोकणाशी कुठेतरी दुवा पण आहे. कोकणस्थ ब्राह्मण असल्यामुळे असेल. आणि कोकणाला खूप जास्ती पोटेन्शियल. पोटेन्शियल आहे असं मला वाटतं. म्हणजे मला आवडतं. म्हणजे मला हिमालयही तेवढाच आवडतो. म्हणजे समुद्रही आवडतो. असं बरोबर. पण कोकणाविषयी जिव्हाळा आणि कोकणाचं काहीतरी चांगलं व्हावं, कोकणातल्या हं, लोकांचं हं, अशी हं, खूप इच्छा जास्ती आहे मला. बरोबर. कोकण आवडतं पहिल्यापासून. हं. हं. मी सांगू इच्छितो म्हणजे मगाशी त्यांनी उल्लेख केलाच. ग्रीन अर्थ ॲडव्हेंचर म्हणून ते स्वतः कंपनी चालवतात आणि हौशीच लोकांना म्हणजे ते कमर्शियल त्याला हा नाहीये जास्ती. हं. की हौशी लोकं जे आहेत त्यांना ते वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सामावून घेऊन जातात. बरोबर ना? सायकलिंग आणि ट्रेकिंग ट्रेकिंग
आणि कल्चरल Mountaineering? हॉलिडेज सुद्धा. माउंटेनिअरिंग आता मी नाही करत नाही जास्ती, करत. हां. थोडंफार म्हणजे पण आपण कल्चरल हॉलिडेज म्हणजे? कल्चरल म्हणजे जसं व्हिएटनाम, कंबोडिया आहे किंवा अशा टाईपचं. अच्छा. हां, हां. थोडंफार. आता आपण माझं फ्रेंड अँड फिलॉसॉफर केदार बरोबर गप्पा मारल्या. ह्या गप्पा न संपणारेच आहेत. पण वेळेचं बंधन आपल्यावर असल्यामुळे आपल्याला आता इथे थांबायला लागतंय. तर मी रामराम मंडळीतर्फे केदारचे आभार मानतो. परत आपण अशाच अनोख्या व्यक्तींना भेटूया. तेव्हा ऐकत रहा रामराम मंडळी. धन्यवाद. राम राम आणि धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नाही, मला खूप आनंद झाला. म्हणजे आपली मैत्री खूप जुनी आहे, पण असं बसून गप्पा मारायची कधी वेळच येत नाही. बरोबर आहे.